अजून कोण तुमच्या सोबत आहे का? नाही, अजून कोण असणार? एकटीच आहे मी. मग हे आईस्क्रीम एक्स्ट्रा. मी मलाच खायला आणलंय. सत्याच्या आठवणीत. मला अजून असं वाटतं की सत्या माझ्यासोबतच आहे असं समजून त्याला एक कप आईस्क्रीम आणलं. एकटीच कशी आईस्क्रीम खाणार ना? नाही, बरोबर आहे तुमचं. मी समजू शकतो, पण ना सत्य गेलाय असं वाटतच नाही बघा. असं वाटतं की तो इथेच कुठेतरी आजूबाजूला असेल, लपून बसला असेल आणि आपण हाक मारली की नाही आपल्या समोर येऊन आपल्याला म्हणेल कशी केली तुमची गंमत, असं सारखं वाटत राहत. होय, अरे मला पण असंच वाटतंय. कुठून तरी सत्यानं परत यावं आणि आपल्याला सुखद धक्का द्यावा. खरंय वहिनी तुमचं. तुम्हाला काय सांगू मी आता. अहो सारखा मी मोबाईल बघत बसतो, वाटतं की सत्यात आता कॉल येईल, मग कॉल येईल आणि मला म्हणलं बलमा पटकनावर घराकडे ये, पटकनावर कट्ट्यावर ये, पटकनावर ऑफिसला ये, आपल्या बाहेर जायचं महत्वाचं अमुक ठिकाणी तमुक ठिकाणी, लवकर ये लवकर ये, असं सारखं वाटत राहतं वहिनी. पण नाही कॉल येतो वहिनी. माझ्या सत्याला मी नाही वाचवू शकलो. सत्या एवढा जिगरी दोस्त माझा, त्याचं असं झालं. मी काय करत होतो, मी फिरायला गेलतो, तीर्थयात्रेला गेलतो. का गेलतो मी तीर्थयात्रेला? का गेलतो? का गेलतो? बलमान, नको दोष देऊ स्वतःला. काय वहिनी, माझीच चूक आहे. अहो सत्याबरोबर सतत मी सावलीसारखा असणार, बरोबर त्याच दिवशी नव्हतो. त्या दिवशी असतो तर मी काही ना काहीतरी केला असतो. हो वहिनी, मला शेवटचं दर्शन पण झालं नाही होत त्याच. जाऊ दे, जी होणारी गोष्ट होणारच. डोळ्यातलं पाणी रडून आटलंय वहिनी पाक. पण सत्यात पाठीमागे येणार नाही हे मनाला सांगावं लागणार आहे. असो, चला मी तुम्हाला सोडतो घरी. नाही, मी थांबते अजून थोड्या वेळ. बसते इथेच, जाईन मी. बरं ठीक आहे, जास्त वेळ बसू नका, लवकर जावा घरी. आणि काय वाटलं तर मला कॉल करा, येतो. सत्या, खरं? अरे बाळा, फक्त 2-3 दिवसांसाठी चाललोय मी, कायमचा नाही चाललो. माझ्या पाठीमागे सगळं तुलाच बघायचं. अरे काय म्हणतो दादा तू? अरे तुझ्या पाठीमागे नको म्हणू, तुझ्या सोबत म्हण. दादा, तू खरंच आम्हाला सोडून गेलास कर? मला तर अजून वाटतंय तू आहेस दादा, तू आहेस दादा, इथं आमच्यात आहेस. दादा, आपली राम लक्ष्मणाची जुगडी की रे, आणि माझा राम असा मला कधीच सोडून जाणार नाही. साधं तुला आठवतं कर, मी लहान असताना माझ्या वर्गातल्या पोरांनी मला गाठून मारण्याचा प्लॅन केला होता. तेव्हा तूच मला वाचवलं होतंस. परत दुकानासाठी मी एका माणसाकडून पैसे उचललं होतं. त्या माणसानं मला लई त्रास दिला होता. तेव्हा मी दादा, मला तूच सोडवायला आलास. दादा, तू आमच्यात नाहीस. या विचारानं जीवन नकोस झाले बघ. अरे दादा, तू आमचा आधार होता र, अख्ख्या साताऱ्याचा आधार होतास तू. अरे आदर्श होतास तू आमचा. जय द्या शांतो, जय द्या शांतो. सपने, मला विश्वासच बसना ग. सत्यदादा गेलाय ते माझं मन मान्यच करायला तयार नाहीये. सर कसं वाटतंय की सत्यदादा येईल आणि मला हाक मारेल. पण जय द्या, दुर्दैवानं तेच मान्य करायला लागणार आहे. ते मान्य करून पुढे जायला लागणार आहे. अरे अगं, मी जगू कसा मग सपने? जगू कसा मी? अगं, आपला आधार होता ग सत्यदादा, आपला आधार होता ग सपने. अरे जय, सत्या,
वाघमारे नशीब आपलं लक्ष गेलं, नाहीतर आज पकडलोच गेलो असतो आपण. वाघमारे, अहो तुम्हाला काय झालं रडायला? भलमाची अवस्था बघितलीस? सत्य मला आपल्या जिव्हाळ्याच्या माणसाची खोटं नाही बोलत बघ. वाघमारे, तुम्ही शांत व्हा आधी. हे बघा, मी समजू शकतो, पण दुसरा कुठला पर्यायच नाही आपल्याकडं. हे बघा, आपल्याला हे नाटक थोडे दिवस चालू ठेवावंच लागेल, आपल्याच माणसांसाठी. अरे निदान बलमाला तरी सांगूया ना मग. बलमाला सांगायला काहीच प्रॉब्लेम नाही आहे. माझा पूर्ण विश्वास आहे बलमावर. त्याला जर आपण सांगितलं ना तर तो कुणालाच सांगणार नाही. पण उगाच रिस्क नको. वाघमारे, हे बघा, त्या नराधमाला कळलं ना तर तो परत चौताळून उठल. भारती मावशींना कसा त्रास दिला होता त्यानं, तसंच जर त्यानं बलमाला त्रास दिला तर, बाकी कुठल्या माणसांना त्रास दिला तर. म्हणून म्हणतोय रिस्कच घ्यायला नको आणि आपलं जसं ठरलंय त्याच्यावरच ठाम राहूया. मी जिवंत असल्याचं कुणालाच सांगायचं नाही. मग पुढं काय करायचं ठरवलंस? मला तू सांगत का नाहीयेस? वाघमारे, गेले काही दिवस मला असं वाटतंय, म्हणजे अशी शंका आली माझ्या मनात की माझा घातपात करणारा जो कोणी माणूस आहे ना त्याला आपल्या घरात काय चाललंय ते बरोबर माहिती आहे. म्हणजे बघा ना, मम्मीला चक्कर आली तेव्हाच तिला मीटिंगसाठी बोलवलं आणि त्यानंतरच माझा घातपात झाला. म्हणजे हे सगळं एखाद्या प्लॅनिंग सारखं नाही वाटत? शक्यता नाकारता नाही येत. मग पुढं काय करणार आहेस? वाघमारे, मला असं वाटतं की आपल्याला तर माथेपिरूपर्यंत पोचायचं असेल ना तर पुढची इंट आपल्याला आपल्याच घरात मिळू शकते, म्हणजे माया पॅलेसमध्ये. आता तिथं जाऊन ठाण मांडून बसणार आहे मी. काय? घरी कसा जाणार? काय चाललंय मला जरा नीट विस्कटून सांगशील का? जरा धीर धरा आणि उद्या बघाच माझ्या नाटकाचा पहिला अंक. आर्यन बाळा, तू आमच्या आयुष्यात आला नसतास ना तर काय झालं असतं आमचं. सत्या गेल्यापासून ह्या घराची रायाच गेली बघ. तू आधाराला आहेस म्हणून ही बी दिसरतेल आता. मम्मी साहेब, तुम्ही असं बोलून मला परका करताय. अहो, तुमच्यासाठी हे सगळं करणं मी माझं कर्तव्य समजतो. तू शेम टू शेम सत्यासारखंच आहेस बघ. सत्य पण जिथल्या तिथं असाच न्याय निवाडा करून मोकळा व्हायचा बघ. नाही मम्मी साहेब, सत्यदादांची बातच वेगळी होती. त्यांची सर कोणालाच नाही येणार. इनफॅक्ट मी पण फक्त एक छोटासा प्रयत्न करतोय त्यांच्या पावलांवर पाऊल टाकायचा. बघू, मलाही त्यांच्यासारखं समाजकार्य जमतंय का? जमल जमल. मी काय म्हणत होते आर्यन, ती सत्याला दिल्लीवरनं ज्या फोनवरनं बोलून आलं होतं ना त्याची माहिती काढायची, चौकशी करायची, ही ध्यानात आहे ना तुझ्या? हो मम्मी साहेब, मी काढतोय इन्फो. इनफॅक्ट मी त्या कामामागे पण लागलोय आणि डॅडी साहेबांची पण मदत घेतली मी त्यासाठी. लगे हात डॅडी साहेबांना बोललो की मम्मींची दिल्लीत शिफारिश करायला हवी. डॅडींनी पण होकार दिलाय. बोलले की मम्मी साहेब कामात व्यस्त राहिले तर त्यांचे दुःखाचं ओझं थोडं कमी होईल. आलोच, हे ठेवू. अरे राहू की, मी ठेवते की. अरे तू कशाला कप ठेवतोयस? सपने की सपने ठेवल. मम्मी काय बोलले तुम्ही आता? परत पर्क करताय. हक्काचं घर आहे ना माझं. मग हक्काच्या घरी हक्काने काम केलं तर काय बिघडतं? आलो, ठेव. बसा. ऐकल तो आर्यन कसला. मम्मी, तू सांगितलं सगळा किराणा माल घेऊन आलोय. हा ठेव की तिकडे किचन मध्ये. अरे हे मला उचल लवकर त्याला. अगं ते बंद तुटत आलता, ती तुटली पिशवी. असं कसं रे? पण आता नीट लक्ष देऊन करायचं नाही काम. सांडलं का नाही एवढं मोठं सगळं? अगं ते वजन असल्यामुळे बंद तुटला ग मम्मी. अरे होय बलम्या. आवाज नाही येते. 2 मिनिटं बाहेर जातो. उचल त्याला लवकर. काय? कोणी सांगलं? सावकाश सावकाश सावकाश. सॉरी काय झालं, मी मालाची पिशवी घेऊन येत होतो आणि ते बंद तुटला आणि ती तेलाची पिशवी फुटली रे. आणि तुझं लक्ष नव्हतं. मी तुला म्हणतोय अरे बघ खाली बघ खाली बघ. अरे तू खूप मूर्ख आहे का रे तू? हाताला काय लकवा मारला होता का तुझ्या? आणि बंद तुटला काय दिसत नाही तो बंद? कशाला टाकायचं ते एवढं सामान?
आणि मी काय म्हणतो, आपल्याला जे कामं झेपत नाही ते करावीच कशाला? अरे थोडकावर निभावलं म्हणून डोक्याला लागलं असतं तर फ्रॅक्चर झालं असतं. केअरलेस कुणीकडचा. ए आर्यन, तोंड सांभाळून बोल. जाणून बुजून केलेलं नाही मी, नकळत घडलंय ती. नकळत. नगरसेवक आहे ना तू? कोणी मतं दिली रे तुला? तुझ्या वॉर्डमध्ये पण असेच कामं करतो काय? युजलेस. ए लय बोलला सर, ऐकून घेते म्हणून काय पण बोलू नको. बलम्या, चुकीच काय बोलतोय तो? बलम्या, तुझ्याकडे चूक झाली झाली, वरून त्याला काय डाफरतोयस? हे बघ, त्याला काही झालं असतं तर केवढं पडलं असतं आपल्याला ती. त्याला काय उलट बोलायचं नाही. त्याला काय उलट बोललं तर गाठ माझ्याशी बघ सांगून ठेवते. ए कुठे? हे कोण साफ करणार? काय? हा मग मम्मी त्याला सांग अति होते. नाही नाही मम्मी साहेब, या घराचा नियम काय? तुम्हीच आखलाय ना की ज्याने चुकी केली तोच ती दुरुस्त करेल. मग साहजिक आहे, या केसमध्ये का डिफर करताय? मम्मी साहेब, मी बरोबर बोलतोय ना? हा, आर्यन बरोबर बोलतोय बलम्या. कसे आपण लोकप्रतिनिधी आहेत ना, तेव्हा आपण चूक करून कसं जमल? आणि तसं बी आपल्या घरात काम केलं तर काय चुकीचं आहे त्याच्यामध्ये? आता आर्यन नाही का, मगाशी त्यांनी चहाचा कप पण नेऊन ठेवला तिथं, आणि तो पण एवढ्या मोठ्या लोकप्रतिनिधीचा पोरगा असून पण कसं आपल्या कुटुंबाला आधार देतोय बघतोयस ना तू. काढ तेवढी फरशी पुसून. तसं तर मी सक्तीला बी सांगितलं असतं की, पण कसं आहे आता, ज्याच्याकडनं चूक झाली त्यांनी निस्तरायला पाहिजे ना. एक तर एवढी महागाई झाली, समजत सांडून ठेवलं इथं. पुसपुस पटकन. आर्यन, लागलं नाही ना तुला? ये सावकाशी इकडं. हा बस इथं बस. ते लक्ष नव्हतं ना अचानक. सावकाश. डॉक्टरला बोलू का मी? नाही नाही मम्मी साहेब. सत्य हा कधी आला? कोणी बघितलं तर गडबड नको व्हायला. सत्या शांत झोपल्या तर झोपू दे थोड्या वेळ. सत्या सत्या कुठे गेला? कुठे गेला? मंजू, अगं काय? सत्याला बघितलंस कुठं? म्हणजे चुकून सत्याचं नाव आलं तोंडात. अमृता, अमृताला बघितलंस कुठं? दिसत नाहीये ती.
दिदे, इथंच आहेस वे? बघितलंच नाही मी तुला. अगं इथंच आहे मी कधीपासून. तुझं काही काम आहे का? अगं खोलीत दिसली नाहीस ना, म्हणून काळजी वाटली तुझी. माझं काही काम नाही तुझ्याकडं. तू बस, तुझं चालू दे. नाश्ता झाला की बोलवा मला, मी आहे खोलीत. अमरे, अगं काय करायचं ग या पोरीचं? दिवसेंदिवस जास्तच परिणाम व्हायला लागला हिच्या डोक्यावरती. बलमा, अरे तुझा मेहुणा आहे ना मी. मग मेहुण्याच्या शब्दाला मान नाही देणार तू? हे मेवण्याच्या शब्दाला नसतो, दाजीच्या शब्दाला मेवण्यानं मान द्यायचा असतो. आणि तुम्ही जर दाजीला डायरेक्ट कोलतायचाच. बलमा, तुला शपथ आहे माझी. आणि ती मोडलीस तर मरीन मी. आता जित्ता असून पण मेल्यासारखाच आहेस की. होय ना सत्तोडी, काय एवढी खुश आहेस आज? होय? होय? हा? ए बलमा, बोल की. ऐ, काय म्हणलं वाघमारे मॅडम? वहिनी मला प्रेमानं म्हणाल्या, भाऊजी गेट आउट. तू काय निबंध लिहितोस काय? माझ्या वाघमारे मॅडम. आणि मी काय तपासणार आणि तुला मार्क देणार रे? चला घरी जाऊया, नाही तुझी बहीण माझा जीव काढेल. चला चला दाजी. सत्य, मला आज कळलं, तू या घरात असल्यानंतरच मला किंमत आहे. तू नसलास की माझ्या घरात काय उरलेलं नाही. या घराची आता पायरी पण कधी चढणार नाही. या घराशी नातं असलेलं कायमचं तोडून टाकतोय. सत्य, तुझ्या घराला माझा अखंडचं धन्यवाद. सॉरी सॉरी आजोबा, सॉरी सॉरी सॉरी, चुकून झालं. लक्ष कुठं होतं? मुटक्या वांग्या, स्वतःला रणगाडा समजतोस? लोकांना चिडून पुढे जाणार आहेस? अहो सॉरी, ते चुकून काय उचल, सामान उचला. ते सॉरी, चुकून धक्का लागला, मी बघितलं नाही तुमच्याकडे. सॉरी. चुकून? हो. ठीक आहे. बघितलं का?
मी म्हणलं चुकून धक्का लागला, तुम्ही लगेच ठीक आहे म्हटला. आणि आतमध्ये सामान्य पिशवी काय पडली तेलाची, पाय घसरून तो पडला. त्याला म्हणतोय बरं का चुकून झालंय, मी जाणून बुजून केलेलं नाही. तर मग नको तसा बोलला मला म्हणला नॉनसेन्स आहेस तू, मूर्ख आहेस. असं कुठं असतं का? किंमत नाही राहिली ना. काय माझा सत्य असताना तर कोणाची हिंमत झाली नसती माझा अपमान करायची. सत्य नसल्यामुळं ना माझा आधारच गेलाय. त्यामुळे घरातली कोण पण कशी पण बोलतात मला. चल आज चल. हा हा काय हा माशी जाईल तोंड. आज चल. नाही नाही, मी आत येऊ शकत नाही आजोबा. नाही आत येऊ शकत नाहीस तू. काय तुझा बाप पण आत येईल. हो पण आमच्या मिलिटरीत जो कोणी परपुटे असतो ना त्याला आम्ही गोळी मारून जागेवर ठार मारतो. जागेवर. चल चला बॅग घ्या लवकर. चल आलो. चल लवकर. चल. हो आजोबा, तुम्हाला नक्की ह्याच घरात यायचं होतं का? ऐ उठक्या वांग्या, तुला काय येरा वाटलो मी? याच घरात यायचं होतं मला. अरे या घरात कुणाला शिस्त आहे का नाही? वडील जरा माणूस इतक्या वर्षांनी घरात आलाय आणि त्याचं स्वागत करायला तर कोणच नाही. सुरवेंच्या घराच्या रीतीभाती काय गंगेला जाऊन मिळाल्या का? अरे कोणी आहे का घरात? ऐ ए बाबा, कोण आहेस तू? काय झालं वरडाय? काय काम आहे? असं काय बघतोयस? ए बलम्या, कोण आहे म्हातारं? तुला सांगितलं होतं ना का कुणी माझं सांत्वन करायला असं तर घेऊन येऊ नको म्हणून? तुम्ही ऐकायचं नाही असं ठरवलंय का? मला काय माहित कोण आहेत. मी नाही घेऊन आलेलो त्यांना, तेच मला जबरदस्तीने इथे घेऊन आलेत. ओ आजोबा, छडा. तू तू माया ना? आल्याचा तोंडाचा पट्टा सुरू केलास ना त्यावरूनच ओळखला मी. तूच असणार माया.